पाईपलाईन टाकून झालेले आहेत, पण पाणी कुठे ते आम्हाला माहिती नाही. 15 ते 18 करोड त्या टाकीसाठी खर्च केलेला आहे. ती जवळ-जवळ वरती 5.5 लाख लिटर आहे आणि जमिनीच्या आतमध्ये 2.5-1 लाख लिटर आहे. ते धरण कधीही फुटू शकतो, काहीही होऊ शकतो. लाखो लोकं राहतात. एक छोटीशी मीटिंग घेऊन मी तिथून बाहेर पडली. त्या मुलाला भेटले. तासाभराने मला कळलं, की त्या मुलाचा जीव अशा-अशा पद्धतीने गेलेला आहे म्हणून. आपण पाहता की नवी मुंबईमध्ये 1912 साली या ठिकाणी एक रेल्वे प्रशासनाने धरण बांधलेलं. त्या धरणाचं नाव दिलं होतं मोगली धरण. म्हणजे इंटल पाण्याजवळचं ते मोगली धरण. हे धरण 5 एकरच्या परिसरामध्ये आहे आणि विशेष करून म्हणजे पारसिक हिल म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या पारसिक हिलमध्येच हे धरण आहे. परंतु त्या धरणाचा म्हणजे जवळजवळ 160 वर्ष झाली अजूनही त्या धरणाचा वापर केला जात नाही. आज आपण बघतो की मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि पाण्याचा तुटवडा कुठेतरी होता. आता जे काय मोरबे धरणाचं पाणी आपल्याला नियमित मिळतं, काही MIDCचं पाणी मिळतं, परंतु ते सुद्धा आता कमी पडायला लागलेलं आहे. मग आता याला पर्याय काय? तर पर्याय असा की जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांची अशी मागणी होती की त्या धरणाचा वापर का होऊ नये आणि यासाठीच इथल्या स्थानिक नगरसेविका चांदणी चौगुले ह्या प्रयत्न करतायत. ताई, काय सांगाल की अनेक वर्षापासून हे धरण आहे, परंतु प्रशासन म्हणजे रेल्वे प्रशासन असेल किंवा मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल याकडे दुर्लक्ष, कारण लोकसंख्या वाढते, पाण्याचा तुटवडा होते, मग एवढं मुबलक पाणी त्या ठिकाणी असताना त्याचा वापर का केला जात नाही? मी ह्या प्रभागातली म्हणजे नगरसेविका आहे. मी जेव्हा हे धरण पाहिलं, तर हे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. ज्या पाण्याच्या टंचाई आता चाललेल्या आहेत. मी ज्या प्रभागात राहते, प्रभागाची नगरसेविका आहे, प्रभाग क्रमांक 1. तर तसं बघण्यात आलं की मोरबे धरणाचं पाणी प्रभाग क्रमांक 1 आणि 2ला कुठे ते भेटत नाहीये. पाईपलाईन टाकून झालेले आहेत, पण पाणी कुठे ते आम्हाला माहिती नाही. एरियामध्ये रामनगर जवळ जर तुम्ही बघितलं तर टाकी, भली मोठी टाकी बांधून झाली, पण त्या टाकीमध्ये पण पाणी नाही. 15 ते 18 करोड त्या टाकीसाठी खर्च केलेला आहे. ती जवळ-जवळ वरती 5.5 लाख लिटर आहे आणि जमिनीच्या आतमध्ये 2.5-1 लाख लिटर आहे. ते एवढं मोठ्या प्रमाणात टाकीचं आहे, पण पाणी कुठून येणार? आज तुम्ही पाहिले की आयुक्तांनी आम्हाला सांगितलेलं की गेल्या सभेच्या माझ्या मते एक 1.5-2 महिन्याआधी की 100 दिवस पुरेल इतकं पाणी फक्त मोरबे धरणात आहे. आज त्या 100 दिवसामधलं तुम्ही बघितलं तर 50 दिवस सहजपणे निघून गेलेले आहेत. राहिले फक्त 50 दिवसासाठी पाणी. तर 50 दिवसाच्या पाण्यासाठी पण आयुक्तांनी 10% पाण्याची कपात चालू केलेली आहे. लोकांना पियायलाच पाणी नाहीये, ना वापरायला पाणी आहे. जर आपल्या भागामध्ये असे काही डॅम पडलेले आहेत, जे बंद आहेत, ज्या डॅमचा उपयोग होत नाही. आज जर तुम्ही मोगली धरणाबाबतीत तुम्ही मला सांगितलं तर त्याचं काहीतरी 1856 आणि 1912 ह्या दरम्यानमध्ये बांधकाम झालेलं आहे. कित्येक वर्ष झाले की त्या धरणाचं कोणी बोलतात ना एक बॅकअप पण घेतलेला नाहीये. ते धरण कधीही फुटू शकतो, काहीही होऊ शकतो. लाखो लोकं राहतात. त्यांच्या पण जीवाला धोका आहे. लास्ट टाईम पण मी पालिकेमध्ये सांगितलं की आम्हाला ट्रान्झॅक्ट म्हणून आहे ते तुम्ही धरणाला बसवून द्या. पण जर ते सेंट्रल रेल्वेने आपल्याला जर ते धरण हस्तांगत केलं नवी मुंबई महानगरपालिकेकडे, आज मी खासदार साहेबांच्या मार्फत ह्या धरणाची मी त्यांच्याशी बातचीत केली. त्यावेळेस ते बोलले की हां, आपण नक्की करून घेऊ. खासदार साहेबांनी आपलं काम पण चालू केले. काही आता तुम्ही खासदारांना निवेदन दिले, कारण खासदार हे केंद्रात असतात आणि हा जो डॅम आहे रेल्वे प्रशासनाकडे आहे. आज अनेक वर्ष की खरोखर त्याचा वापर होणं गरजेचं होतं, कारण पाण्याचा विसर्ग जर झाला नाही तर कदाचित तो निश्चित धोका होतो, जसं तुम्ही मगाशी म्हणाला. आम्ही खासदार साहेबांना हा निवेदन दिला. त्यावेळेस सेंट्रल रेल्वेचे जे DRM होते तेही ठाण्यामध्ये येणारच होते. तर त्यांनी पण आम्हाला पॉझिटिव्ह दिले आणि खासदार साहेबांनी आम्हाला आश्वासन नाही दिले. तर खासदार साहेब हे स्वतः बोलले की आपण तो डॅम हस्तांगत करून घेऊन आपल्या पालिकेकडे देऊया आणि आपल्या जनतेला पाणी पुरवठा आपण लवकरात लवकर चालू करण्याचा तिथून प्रयत्न करूया म्हणून. आता याच बरोबर हा तुमचा परिसर जो आहे तो कामगार वस्तीतला आहे, म्हणजे कष्टकरी वर्गातल्या लोकांचा आहे. आता परिस्थिती अशी होती की झोपड्या आहेत, छोटी घरं आहेत, DP आहेत, म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय ज्याला आपण म्हणतो तो आहे, ओव्हरहेड वायर जे आहेत ते वरून आहेत आणि DP ओपन आहे. तर अशा वेळेला एक इथे दुर्दैवी घटना घडली की लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? ही घटना खरंच अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मी माझ्या ह्या फील्डमध्ये असताना माझ्यासमोरची ही दुसरी घटना आहे
मी विधानसभेच्या वेळेस पण अशी एक घटना झालेली की राबाळेमध्ये भीमनगर समथिंग का पंझारपाड्यामधली गोष्ट आहे ही. मी म्हणजे लाईक एक छोटीशी मीटिंग घेऊन मी तिथून बाहेर पडली, त्या मुलाला भेटले आणि तासाभराने मला कळलं की त्या मुलाचा जीव अशा अशा पद्धतीने गेलेला आहे म्हणून. काय आपण वायऱ्या काही ओपन राहतात, आपल्यालाही माहिती नसतं, आपल्या पत्र्यावरून हाय टेन्शनची वायर गेलेली असतात, झोपडपट्टी एरिया आहे, बॉल वगैरे एखादा वरती गेला तर तो मुलगा ती वायर पकडायला गेला आणि तोही तिथं झटक्यात मेला. आणि सेम घटना आज रामनगरमध्येही झालेली आहे 2-3 दिवसापूर्वी. रामनगरमध्ये पण तेच झालं की बॉल पत्र्यावर पडला म्हणून तो लहान मुलगा बॉल घेण्यासाठी गेला आणि एक चालू वायर तशीच तिथं पडलेली, त्याचा पाय पडला आणि जागीच त्या मुलाचा मृत्यू झाला. मला सांगताना अत्यंत खरंच एकदमच वाईट वाटते की आज त्या आईची परिस्थिती काय असेल. मी समजू शकते, कारण की मलाही त्याच वयाची मुलगी आहे. काय आई वडिलांनी आपल्या मुलांची फक्त मी सांगेन की काळजी घ्यावी. घटना कधी होईल काय होईल सांगता येत नाही. आज MACBचा जो हलगर्जीपणा आहे, जो कॉन्ट्रॅक्टरदारांचा हलगर्जीपणा आहे, आज मी का त्यांना दोष देते, कारण की वारंवार त्या लोकांना सांगूनही त्याने त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. नेहमी दुर्लक्ष करण्यात आल्या त्या गोष्टी. त्याच्यामुळे आज मी पूर्णपणे MACBची ही चुकी आहे म्हणून मला सांगता येईल. कारण की कॉन्ट्रॅक्टर जे ते निवडतात, कोणाला आपण द्यायचं कॉन्ट्रॅक्ट, कोणाला नाही द्यायचं. आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारांची काळजी घेण्याचा पूर्ण अधिकार असतो की आपण किती घ्यायचं आणि किती नाही घ्यायचं. काय मोकळ्या वायरी दिसल्या, ह्या घरामध्ये लाईट नाही मला पाहिजेले, मग काय लोक रूल फॉलो करायला मागत नाहीत. लोकांची पण तेवढी चुकी, लोक रूल करायला पण मागत नाहीये. मग ह्यांचे की 4 पैशासाठी आपले वाचतायत, पटकन देऊया, ती वायर कनेक्ट करून घेतात, झालं लाईट सप्लाय चालू. आणि कधी काढून टाकतात हेही कळत नाही लोकांना. किंवा लोकांनी त्यांना सांगितलं की ह्या उघड्या वायरी करंट लागतात, पास होतात, त्यांच्या समोर चिकटपट्टी काढतात, ती लावतात, झालं. म्हणून मी सांगते की खरंच गरीब लोकांना जगण्याचा अधिकार नाहीये का? आज मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये हेच सांगते की गरीब माणसांचा म्हणजे लाईक तो झोपडपट्टी एरिया आहे म्हणून तिथे कोण लक्ष देत नाही. जर हीच घटना कुठल्या सोसायटीमध्ये वगैरे असेल, लोकांनी ताणून विषय धरला, लगेच तिथे येऊन वायरमॅन आपलं काम बिम करून व्यवस्थित ते वायरी वगैरे आतमध्ये हे करून टाकतो. ठीक आहे, माझ्या एरियामध्ये पण काही प्रमाणात काम राहिलेले आहेत, वायरी अंडर वायर गेलेले नाहीयेत, म्हणजे काही कामं चालू असताना वर उठून आले, बंदच्या बंद आहे, शॉर्ट सर्किट होतो लागतो. आज अजून एक घटना सांगेन, एका बाईच्या घराला लागून 10 ते 20 मीटर आहेत, बाजूलाच डीपी आहे. तिने 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ दाखवला, त्या डीपीतून आग निघत होती. अशा वेळेस चुकून जर ती आग वाढली, त्या घराला आग पकडल्या, झोपडपट्टीमध्ये एक सिलेंडर जरी फुटला तरी पण 200 ते 300 घरं ऑलमोस्ट जातील. म्हणजे एका वायरीचा इम्पॅक्ट किती होईल मी हे सांगते. आणि मी प्रत्येक आई वडिलांना सांगेन की आपल्या मुलांची काळजी घ्या. आपण स्लम एरियात राहतोय, आपल्याला जगण्याचा अधिकार आहे असं नाहीये. आपणही चांगल्या पद्धतीने जगू शकतात. जिथे कुठे काही प्रॉब्लेम असेल त्यांनी येऊन मला सांगावं, मी स्वतः दखल अंदाजी घेईन आणि खरंच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही पाहिलं असेल की एक म्हणजे मुगली जो डॅम आहे त्याचा पाण्याचा पुरवठा या स्थानिक लेवलला व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. दुसरा प्रयत्न आहे की हा जो एक कामगार वस्ती आहे, ज्या कामगार वस्तीमध्ये आपण पाहतो की एक चारोळी रस्ते असतात, ज्या काय विद्युत पुरवठा केला जातो तो सुद्धा ओव्हरहेड लाईनचा असतो आणि त्याच्यात अनेक जॉईंट मारलेले असतात आणि अशा काही अनेक दुर्दैवी घटना घडतात, तर त्या घडू नयेत यासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.